तुम्ही बाहेरच्यांना खुश ठेवता, तर कसे घर एकत्र राहतील? कुटुंब व्यवस्था तर जाळच लागणार, कुटुंब व्यवस्थेला तुटणारच आहेत, त्या टिकणार नाही आहेत, एकमेकाची खूनच करत राहणार या व्यवस्था. एक तर ते कोर्टामध्ये फेऱ्या मारत राहतील, का तर आम्ही कधी सन्मानच केला नाही, घरच्या व्यक्तीपेक्षा आम्ही बाहेरच्या व्यक्तींचा सन्मान केला, परिणाम आम्हाला कोर्टात जावं लागलं घटस्फोटासाठी, एकदाचंच मोकळं. पण सन्मान केला तर बाहेरच्या व्यक्तीला खुश करून तो तुमच्याबरोबर काय, तो तुम्हाला करणार आहे काय, मदत करणार तो? बाहेरच्या व्यक्तीला तुम्ही कितीही खुश केलं तरी अर्धा तास, 15 मिनटं, 20 मिनटं तो तुमच्यासोबत राहील, किंवा स्वार्थ बघून तो तुमच्याशी नातं जे काय आहे ते जोडल. पण स्वार्थ संपताच तो तुम्हाला लाथ घालायला कमी नाही करणार. आणि तुम्ही तुमच्या घरच्या व्यक्ती ज्याच्यासोबत आयुष्य काढायचं आहे त्याला खुश ठेवायला तुम्हाला वेळ नाही आहे, तुम्ही बाहेरच्या व्यक्तींना खुश ठेवता. जर तुम्हाला वाटत असेल की कुटुंब व्यवस्था व्यवस्थित राहावी, तुमचं घर सुखी राहावं, तर आधी तुम्ही ना तुमच्या घरच्या व्यक्तीचा सन्मान करावा. तुम्ही बाहेरच्या व्यक्तीचा सन्मान करण्यापेक्षा घरच्या व्यक्तीचा. बाहेर तुम्हाला जलील करणार तुमचा नालायक बॉस, जो तुम्हाला इज्जत देत नाही, त्याची तुम्ही इज्जत करता आणि घरच्या माणसाची इज्जत करत नाही, घरच्या माणसाला नावं ठेवता. ही कोणती पद्धत आहे? आपल्या बापाची इज्जत कधी करत नाही आणि तिथं जाऊन ऑफिसमध्ये जाऊन बॉसच्या पाया पडता, त्याची बुटं पॉलिश करता. अरे स्वाभिमान आहे की नाही? स्वतंत्र भारतात राहून तुम्ही स्वतंत्र असताना तुम्ही हा नालायकपणा करता. आपल्या बॉसला खुश करण्यासाठी तुम्ही जो नालायकपणा करता येईल तो करता. चाटण्याची एक लिमिट असते, त्या लिमिटच्या पण बाहेर जाऊन तुम्ही करता. मग त्यावेळेस तुमचं ही आत्मीयता कुठं मेलेली असते, जेव्हा तुम्ही तुमच्या घरी येता. तुमच्या घरी आल्यानंतर तुम्ही का बरं हेच गोष्ट अवलंबत नाही? जेवढी तुम्ही बॉसच्या चाटण्यामध्ये वेळ वाया घालवता त्यातला थोडा काही पर्सेंट जरी तुम्ही तुमच्या घरच्या लोकांसाठी दिला, घरच्या लोकांसाठी तो वेळ दिला आणि घरच्या लोकांसाठी तुम्ही जर ते वेळ देऊन त्या पद्धतीने केलं तर तेही खुशच राहतील ना. तुम्हाला बॉसला खुश ठेवायला जमतं का? तो पगार वाढवतो म्हणून. वर्षातून एकदा तो पगार वाढवेल, तो पण तुम्हाला असं भासवेल की तुमची लायकी नसताना तुम्हाला वाढवला. तुम्ही त्याची चाटण्यामध्ये वेळ वाया घालवता. ना परमेश्वराचं नाव घेतलं, ना आपल्या घरच्या लोकांची किंमत केली. अशानं कुटुंब व्यवस्था व्यवस्थित राहणार आहेत का? कुटुंब व्यवस्थेचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही जाऊन 4 तुकडे कमवून आणले, 4 पैसे कमवून आणून घरामध्ये दिले, सगळे व्यवस्थित आणल्या, बंगला तुम्ही बंगला बांधून दिला, कपडे घेतले, दागिने घेतले, म्हणजे कुटुंब बनत नसतं. कुटुंब बनवण्यासाठी तुम्हाला त्याग द्यावं लागतं, समर्पण द्यावं लागतं, घरामध्ये पण तेवढा सन्मान द्यावा लागतो प्रत्येक व्यक्तीला.